पहिला चेंडू फेकला, विकेट आली. दुसरा चेंडू सुरेख पद्धतीचा होता, कुठेतरी अंगावरती आदळण्याचा प्रयत्न होता, त्याच दिशेला कुठेतरी फलंदाज मोहनने ते जाणला आणि या चेंडूवरती फक्त आणि फक्त सिंगल एकवटण्याचं काम केलं. एका धावेनं धावफलक पुढे नेलं. धावफलकावरती धावा आपण पाहत होतो 13. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती दिनेश आलेत, सुरेश आलेत, ज्याच्या बॅट मधून सातत्याने धावा येत आहेत. यावेळेस तेच तरार चेंडू अकोटब्याचा लगेचच पडल्यानंतर चेंडूची इथून वाईटची मागणी केली, परंतु पंचांनी सांगितलं की हा चेंडू वन बाउन्स असेल. 1 फॉर दी ओव्हरची ताकीद देखील पंचांच्या माध्यमातून दिली जाते. आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेत अखिलेश आणि लेग पंचांच्या भूमिकेत आदित्य, दोन्ही पंचांची जोडी. यावेळेस इथून आपण पाहतोय बॅटीच्या रडार मध्ये आला होता चेंडू, चेंडूला उचलून फेकून दिलाय. चेंडू चालाय सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. चांगली फलंदाजी करतोय सध्या. धावफलकावरती धावा एकवटण्याचं काम सुरेशच्या माध्यमातून केलं जातोय. विचार केला, एक षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मधून आल्यात. सध्या 4 चेंडू फेकत असताना ओंकारच्या 5 धावा. इथून हा चेंडू तेज तरार. धावफलकावरती धावा 17. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक असेल दुसऱ्या षटकातला. चांगली गोलंदाजी सध्या करतोय गोलंदाज ओंकार. त्याच्या बॅट मधून पहिला अगदी गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूमध्ये विकेट आला, त्यानंतर एक धाव आली आणि नंतरच्या 3 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च केला. शेवटचा चेंडू दुसरा षटक गोलंदाज ओंकार. यावेळेस आता मात्र या चेंडूवरती उंची जास्त पाहायला मिळते, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावांसाठी चौकार. दोन षटक समाप्त झाले. धावफलकावरती धावा आपण पाहतोय त्या 21. चांगली फलंदाजी, प्रथम नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी का स्वीकारली याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या वाऱ्याची वाडी या संघाकडून चालू आहे. तिसरा षटक पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय गणेश. कट केला पहिला चेंडू, झेलची संधी, परंतु झेल पर्यंत पोहोचू शकत नाही. आपण पाहतोय थोडीशी दूर पर्यंत राहिले होते आणि तिथून एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट देखील झाली. धावफलकावरती एक धावफलक पुढे सरसावते. 22 धावा आपण पाहतोय. त्याचबरोबर सन्मान्य गोविंदजी चव्हाण साहेबांचे आज स्पर्धेमध्ये आगमन झाले, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. यावेळेस अपील केली जाते, परंतु फक्त हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू असेल. प्रत्येक संघासाठी एक रिव्ह्यू दिला जातोय, तो हाईट फॅक्टर साठी असेल याची सर्व संघांनी नोंद घ्या. हा चेंडूतून जरूर अपील केली होती, परंतु अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, कुठेतरी पंचांना गुमराह करण्याचं काम देखील केलं गेलं, परंतु पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ पाहायला मिळाले. या चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव एकवटली गेली. धावफलकावरती धावा आपण पाहतोय तर 23 रन्स 23 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट न गणेश.
यावेळेस बॅटीच्या रडार मध्ये चेंडूला उचलून फेकून दिलाय. चेंडू चाललाय 1 धाव सवर विरोध 4 धावांसाठी आलाय. फलंदाज मोहनच्या बॅट मधून चौकार. हातामध्ये विसावला असता, परंतु इथून झेल ड्रॉप झाले. कुठेतरी जीवनदान मिळत असताना फलंदाज मोहनला त्याच्या बॅट मधून एक चौकार आपण पाहिला. या अगोदरच्या चेंडूवरती त्याची विकेट इथून मिळाली असती, परंतु ते मान्य नव्हतं. इथून आला इथून निर्धाव चेंडू. डॉट बॉलची समाप्ती झाली. पुढील चेंडू 5वा. यावेळेस फर्स्ट शॉट अगदी जागेवर ऑन साइडला फक्त बॅटीचा फेस ओपन केला. चेंडूला पाठवले सीमा पार. 6 धावांसाठी फलंदाज मोहनच्या बॅट मधून आलाय खणखणीत दमदार षटकार. पाच चेंडू मध्ये 12 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा तोच फलंदाज मोहन ऑन स्ट्राईक. यावेळेस आपण पाहतो झेलची संधी. एक सुरेख झेल कॅरी केलाय. कुठेतरी कठीण झेल होता, परंतु आता मात्र धक्का क्रमांक 2 लागत असताना आपण पाहतो फलंदाज मोहन बॅक टू द डगआउट. तीन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. दाफलकावरती 33 धावा. अगदी 11.00 ची सरासरीतून राखली गेली आणि या 33 धावा बनवण्यात यशस्वी ठरलेत पाऱ्याचीवाडी संघाकडून. फलंदाज आपण पाहतोय नवीन गोलंदाज 4था षटक सुनील. पहिला चेंडू ऑन साइडला आडव्या बॅटने खेचून काढला. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बनतील प्रेक्षक. चेंडू चालला हवाई सफर. इथून आला तो षटकार. षटकारांना धावसंख्येला वेग दिला जातो. 39 धावा. यावेळेस अजून एक पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावेळेस देखील चेंडू चालला हवाई सफर. बॅक टू बॅक दुसरा दमदार षटकार. स्कोर बोर्डवरती स्कोर आपण पाहतोय 45 धावा दाफलकावरती लावल्यात. चांगली फलंदाजी बॅक टू बॅक 2 षटकार फलंदाज सुरेशच्या बॅट मधून आल्यात. वैयक्तिक जर विचार केला तर 13 चेंडू आणि 33 धावसंख्येवरती खेळत असताना फलंदाज आपण पाहतोय सुरेशला खूप चांगली फलंदाजी त्याच्या बॅट मधून सध्या पाहायला मिळत्या.
45 धावा आपण पाहतोय धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात नाणेफेकी जिंकली होती. कुठेतरी वाटलं धाडसी निर्णय स्वीकारलाय परंतु तो निर्णय अगदी योग्य ठरवत असताना फलंदाज सुरेशला आपण पाहतोय सलामीला गेलाय तरी सुद्धा धावा एकवट यावेळेस अजून एक बॅक टू बॅक तिसरा फटक्यात होतं वजन धावा मिळतील अर्धा डझन. या आपण पाहतोय चेंडूवरती एकवटल्यात 6 धावा षटकार. इथून आपण पाहतोय बॅक टू बॅक 3 षटकार लगावले. गोलंदाज सुनीलच्या विरुद्ध चांगली फलंदाजी करत असताना सुरेशला आपण पाहू शकता कमबॅक करावं लागेल. यावेळेस अजून एक चेंडू त्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न होता परंतु आता फसला गेलाय. यावेळेस आलेला निर्धाव चेंडू याच प्रकारचे चेंडू आता फेकावे लागतील कारण पहिल्या 3 चेंडूवरती 3 षटकार आलेत. आता दबाव असेल गोलंदाज सुनील वरती कारण चौथा षटक चालू अद्याप 1 षटकांचा इथून वाजवी खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करेल सुरेश. यावेळेस शॉट अजून एक चेंडू पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू झालाय फ्लाय आलाय खणखणीत षटकार. जे 16 चेंडू 45 धावसंख्येची वैयक्तिक खेळी करणारा फलंदाज सुरेशला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती अर्धशतक कंप्लीट करेल का. यावेळेस फटका फसलाय कदाचित इथून झेलची संधी आणि इथून घडतंय काय अर्धशतक हुकावलं गेलंय जरूर परंतु एक वाजवी खेळी करत असताना वाराची संघाला तब्बल धावसंख्येवरती जाऊन पोहोचवलं होती. धावसंख्या आपण पाहतोय 57 रन. 24 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. उर्वरित शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय तर 3 गड्यांच्या मोबदल्यात 57. चला पाण्याची पूर्तता करायची आहे. कमिटी मेंबर्स नोंद घ्या आपण फार आळसावलेत. भरून तर ठेवायला पाहिजे ना वाऱ्याची वाडी बॅटिंग. तर माननीय श्री पप्पूजी बिरोडा साहेब आपण उपस्थित झालात. आपल्या स्पर्धेमार्फत सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आणि या स्पर्धेची शोभा वाढवायची. स्टिकर शिवायकडे काढून ठेव ना. शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज मनोज सती झाला. स्ट्राईक एंड वरती फलंदाज प्रकाश आणि महेंद्रला आता आपण पाहू शकता. पहिला चेंडू सफल करण्याचा प्रयत्न होता परंतु इथून
नक्कीच नाराजगी व्यक्त जरूर केली जाते, परंतु इथून हाईट फॅक्टर साठी फक्त आणि फक्त रिव्ह्यू असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या. चाफेवाडी संघ यस यस चेक केला जातोय, परंतु पंचांचा निर्णय अंतिम असेल. या चेंडूसाठी रिव्ह्यू नव्हता. हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू असेल. धावा आपण पाहतोय 58 धावा. हा चेंडू यावेळेस पंचांना सांगितलाय की हा चेंडू नो असेल. कदाचित क्रिसच्या अगदी बाहेर हा टप्पा पडला, त्यामुळे पंचांनी सांगितले की हा चेंडू नो. एक अजून अवांतर धाव खर्च केली. दाफलकावरती 59 धावा. पुढील चेंडू फ्री हिटची संधी. फलंदाज स्ट्राईक एंड वरती महेंद्रला आपण पाहू शकता. यावेळेस हा देखील चेंडू वाईट फेकला गेलाय. सातत्याने खराब चेंडू आता तो गोलंदाजी मार्फत आपण मनोजला पाहतोय. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू नो, तिसरा चेंडू वाईट. अद्यापर्यंत एकही चेंडू फेकला गेला नाहीये. गोलंदाज मनोजच्या माध्यमातून आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्या तब्बल 60 धावा. यावेळेस फटका फसलाय. झेलची संधी. गणेश आलेत. एकदा कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि इथून दुसरी धाव रनआउटच्या स्वरूपात दुटंची ठरली गेली. धावबादच्या स्वरूपात फलंदाजाला बाद व्हावं लागेल. एक इथून रन एकवटली जाईल. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद असतील. धावफलकावरती 61 धावा. पहिला चेंडू इथे सुरेख फेकला गेलाय. विकेट आली रनआउटच्या स्वरूपात. पुढील चेंडू शरीराचा वेध घेतला गेला. अपील केले. अपील मध्ये उत्साह जास्त, परंतु कुठल्याही प्रकारचा दबाव पाहायला मिळत नाहीये. एक धाव या चेंडूवरती देखील एकवटली जाईल. फलकावरती एक धावफलक आपण पाहतोय. तब्बल 62 रन्स, 62 धावा आपण पाहतोय. गडी बाद झाले ते 4. इथे मात्र त्रिफळाची मधली यष्टी उद्ध्वस्त केली आहे. फलंदाज आणखीन एक बाद. धक्का क्रमांक 5वा लागत असताना प्रेम बॅक टू द डगआउट. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 62. 62 धावा उर्वरित. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल पहिल्या सत्रामध्ये. चला पंच स्पीडअप करायचा आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये विचार केला तर मलंगड ब संघाचा हाय स्कोर टोटल आपल्याला पाहायला मिळाला 62. त्याची बराबरी या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सध्या वाऱ्याची वाडी संघाकडून लावली गेली तब्बल 62 धावा. उर्वरित शेवटचे अद्यापही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग वरती डावकऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय समीर आणि महेंद्रची जोडी. नेट नंबर 4 वरती महेंद्र दाखल झालेत. स्ट्रायकिंग वरती फलंदाज आपण पाहतोय 7व्या क्रमांकावरती समीरला. चला पंच स्पीडअप करा.
चौथा चेंडू फेकण्यास सज्ज झाला राईट आर्म राऊंड विकेट ना समोर फलंदाज समीर आले त्यांना पहिला चेंडू इथून फेकत असताना सुरेख चेंडू फेकला गेलाय निर्धाव चेंडू सांगता झाले चौथ्या चेंडूची शेवटचे 2 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत 65 धावा धावफलकावरती जरूर लावल्या परंतु आजच्या दिवसातला इथून हायस्ट स्कोर असा टोटल सेट केला जाईल का उर्वरित शेवटचे 2 चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती मनोज अजून एक तेज तर चेंडू फेकला गेलाय कुठेतरी पडल्यानंतर खाली बसलाय कदाचित बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये अजून एक आलेला हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय उर्वरित शेवटचा एक बॉल इथून शिल्लक धावफलकावरती धावा स्थगित 62 धावा यावेळेस स्लॉट जरूर केलाय क्षेत्ररक्षक आहेत जेलची संधी फलंदाज बाद 62 धावांवरती इथून 6वा धक्का लागत असताना आपण पाहतोय 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि या अगोदरच्या सामन्यामध्ये 63 धावांचं लक्ष होतं तेच लक्ष या सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल सामना चालू आपण पाहतो चाफेवाडी विपक्ष वाऱ्याची वाडी आणि आता विजयासाठी बनवायचे देणाऱ्या 30 चेंडूमध्ये चाफेवाडी संघाला त्या 63 धावा
चला चालू असलेला सामना चापेवाडी विपक्ष वाऱ्याची वाडी स्ट्राईकला बघू शकता मनोज ज्याने पहिल्या चेंडूवरती खणखणीत असा चौकार लगावलाय चौकाराच्या मध्ये ते धावफलकाचा श्रीगणेशात झालाय पहिल्या चेंडूवरती आलाय तो चौकार बॉलिंगला बघू शकता जय दुसरा चेंडू मिडगावच्या दिशेला जातोय आलाय तो बॅक टू बॅक दुसरा चौकार मनोजच्या बॅट मधून गाव बी विपक्ष मलंगड बी चला टॉस सोडून घ्यायचंय दोन चेंडूवरती बॅक टू बॅक दोन चौकार लगावलेत मनोजच्या बॅट मधून तिसरा चेंडू असेल तिसरा चेंडू परत आलाय तो चौकार नक्कीच हॅट्रिक चौकाराची हॅट्रिक येते मनोजच्या बॅट मधून बॅक टू बॅक 3 चौकार आलेत तुझ्यासाठी 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 आले कॅमेरा टॉस बॉक्स चालू असलेला सामना चाफेवाडी विपक्ष वाऱ्याची वाडीने बॅटिंग करताना 32 धावा धावफलकावरती लावल्यात 62 धावा लावल्यात धावफलकावरती सॉरी चाफेवाडीची बॅटिंग आहे आता नक्कीच ती पहिले 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती पहिली चौकाराची हॅट्रिक येते मनोजच्या बॅट मधून 3 चेंडू आणि 12 धावा धावफलकावरती आल्यात बॉलिंगला पहिला षटक हाताळण्यासाठी आलाय तो जय पेडीसगावने टॉस जिंकलाय चौथा चेंडू प्रगतीपथावर चौथा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न चुकलाय बॉल जातो मिड विकेटच्या दिशेने आणि येथे त्या 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावांच्या मध्ये धावफलक पुढे सरते 14 या धाव संख्येवरती नक्की सुरेख असे फलंदाजी होते मनोजच्या माध्यमातून तसं चांगला असं कमबॅक झालेला 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या तर 14 स्ट्राईकला बघू शकता मनोज आणि नॉन स्ट्राईकला गणेश 5वा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न स्लिपच्या दिशेने बॉल जातो तो सीमारेषा पार येतेच्या 4 धावेसाठी चौकार बॅटिंग येते मनोजच्या माध्यमातून त्याने तब्बल 4 चौकार लगवले आणि या चौकारच्या साह्याने धावफलक पुढे सगळं 18 या धावसंख्येवरती जात आहे शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू नक्की स्ट्राईकला मनोज सुरेख अशी बॅटिंग करतोय अशीच फटकेबाजी शेवटपर्यंत केली कुठेतरी संघ विजय होईल आपल्या फॉलो थ्रू मध्ये मारण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचा संपर्क नाही डॉट चेंडूला नक्कीच कमबॅक जयच्या माध्यमातून झाले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 18 बिनगडी बाद नक्कीच पहिलं षटक हाताळताना आलेला तो जय त्याने पहिले 3 चौकार गेले नंतर एक दुहेरी धाव आली परत एक चौका आणि शेवटचा चेंडू आला तो डॉट की सुरेख अशी कामगिरी आली मनोजच्या बॅट मधून दुसरा षटक हाताळण्यासाठी आला तो समीर नक्कीच त्याला चांगली कामगिरी करावी लागेल कारण की पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च झाल्यात की दुसरा षटक चांगला हाताळावं लागेल स्ट्राईकला बघू शकता गणेश युनिट नंबर 2 चा खेळाडू ओपनिंगची जोडी अजूनही क्रीज वरती असताना 18 धावा धावफलकावरती लावल्यात दोन्ही बॅट्समन कडून पहिलाच बॉल फेस करेल गणेश आणि दुसरा षटक हाताळला तो समीर पहिला चेंडू प्रगतीपथावर 18 धावा धावफलकावरती 18 दुसऱ्या
दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू असेल समीरच्या माध्यमातून. स्ट्राईकला गणेश. पहिला चेंडू मिड ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न जातोय तो वन बाउंड चौकार. नक्कीच जशी मनोजने बॅटिंग केली तशीच गणेश ही आपल्या टीम साठी बॅटिंग करताना पहिल्या चेंडूवरती आलाय तो मिड ऑफच्या दिशेला चौकार. नक्की सुरेख अशी गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून सुद्धा. दुसरा चेंडू कुठेतरी लाईन आणि लेन चुकते. नो चेंडू होते. पंचांचा एक हात समांतर रेषेत. नो 23 धावा धावफलकावरती. चला हा चेंडू न आलाय म्हणजे पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. बघू फ्री हिटची संधीचं सोनं करतोय का गणेश आपल्या बॅट मधून. संधी कुठेतरी नाकारताना आणायला तो डॉट चेंडू. नक्कीच स्लिप कडे बॉल जाताना सुरेख असं क्षेत्ररक्षण होते. नक्कीच कमबॅक करताना समीर. नो चेंडू नंतर डॉट चेंडू आलाय. 23 धावा धावफलकावरती झाल्यात. सुरेख असा चेंडू होता परंतु परत लाईन कुठेतरी गडबडते. व्हाईट चेंडू होत आहे. पंचांचा इशारा येतो तो व्हाईट चेंडूने च्या मदतीने धावफलक पुढे सरकून 24 या धाव संख्येवरती जात आहे. स्ट्राईकला गणेश. नक्कीच त्याला मोठा फटका दाखवावा लागेल. नक्कीच मोठा फटका दाखवलाय गणेशच्या बॅट मधून आलाय तो हँड्स अप षटकार. नक्कीच सुरेख अशी फटकेबाजी होते गणेशच्या बॅट मधून ज्याने त्याने चौकार दाखवला. तसाच दमदार असा षटकार आला त्याच्या बॅट मधून आणि षटकाच्या मदतीने धावफलक पुढे सरकून 30 या धाव संख्येवरती जात आहे. नक्कीच बॉलिंग लाईनला समीर. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 30 धावा. परत मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न चुकलाय. कॅचची संधी आणि संधीचं झालंय सोनं. गणेशचा जातोय तो विकेट. धक्का क्रमांक लागतोय तो पहिला. नक्कीच समीरने चांगला असा कमबॅक दाखवतो. चौकार आणि षटकार खाल्ला पण नक्कीच विकेट काढली ती गणेशची. गणेशसाठी पण टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याने दमदार असा षटकार आणि चौकार दाखवलेला. त्याची जागा भरून काढण्यासाठी युनिट नंबर 3 चा खेळाडू जातो तो योगेश. स्ट्राईकला योगेश चौथा चेंडू फेस करेल. पाचवा चेंडू होता आणि चेंडू आला तो डॉट चेंडू आलाय. पंचांचा इशारा येतो तो डॉट चेंडू आलाय. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल योगेश स्ट्राईकला. नक्की शेवटचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता पण फटका फसलाय. बॉल जातो यष्टीरक्षकाच्या हातात. विकेट क्रमांक लागतो तो दुसरा. योगेश बॅक टू पवेलियन.
2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 30. अजून 33 धावेची गरज असेल. स्ट्राईकला अजूनही ओपनिंगचा फलंदाज मनोज आणि नवीन फलंदाज युनिट क्रमांक 4 नंबरचा गेलाय तो विष्णू. सांघिक कोट्यातील तिसरा आणि वैयक्तिक कोट्यातील दुसरा षटक हाताळण्यासाठी आलाय तो जय. नक्कीच ज्याने पहिलं षटक हाताळलेलं 18 धावा धावफलकावरती खर्च केलेला जयने तो तिसरा षटक हाताळण्यासाठी आलाय. आणि स्ट्राईकला परत आलाय तो मनोज ज्यांनी चौकाराची हॅट्रिक दाखवलेली पहिल्या षटकामध्ये. तोच मनोज स्ट्राईकला. नक्कीच मनोजला शेवटपर्यंत उभे राहून फटकेबाजी दाखवावी लागेल जर संघ विजयी करायचा असेल. पहिला चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न पण चेंडू जातो मिड ऑफच्या जिंकलेला. कार्पेटच्या सहाय्याने येते ती 1 धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट येते. 31 धावा धावफलकावरती लावल्यात. स्ट्राईकला बघू शकता विष्णू न्यू फलंदाज. पहिलाच बॉल फेस करेल. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू असेल. व्हाईट चेंडू आलाय. पंचांचा इशारा येतो तो व्हाईट चेंडू. आपल्या मेन पंचांच्या भूमिकेत अखिलेश आणि लेग पंचांच्या भूमिकेत आदित्य. नक्की सुरेख असा फटका गेला मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण आहे तिथे. नक्कीच 1 धाव येते फक्त. 1 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरते 32 या धावसंख्येवरती. 33 सॉरी. अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. तिसरा षटक प्रगतीपथावर. स्ट्राईकला मनोज. तिसरा चेंडू प्रगतीपथावर जयच्या माध्यमातून. नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झालाय आणि येथे तो चेंडू डॉट. नक्कीच चांगली अशी गोलंदाजी करतोय. पहिलं षटक खराब हाताळलेलं पण नक्की तिसरं षटक चांगला हाताळतो तो जयच्या माध्यमातून. डॉट चेंडू आलाय. नक्कीच मोठा असा फटका आलाय पण भेटलेली कॅच. सुरेख अशी कॅच पकडली विलासच्या माध्यमातून. धक्का क्रमांक लागतोय तो तिसरा चाफेवाडी या संघाला. मनोज बॅक टू पवेलियन. विकेटच्या दिशेने कॅच गेले त्याची. मनोजची जागा काढण्यासाठी आलाय तो उमेश. युनिट क्रमांक 5 चा खेळाडू उमेश पहिला बॉल फेस करेल. आधी 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 33. नक्कीच कार्पेटच्या साह्याने मारण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण आहे फक्त येते ती 1 धाव. पहिलाच बॉल फेस करताना उमेशच्या माध्यमातून आले ती 1 धाव. मिड विकेटच्या दिशेने आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न होता आणि 1 धाव आली. 1 धावेच्या मध्ये 34 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू असेल. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कॅचची शक्यता होती. शक्यता नाकारली आहे. रनआउटची पण शक्यता पण नाकारली आहे आणि आली ती 1 धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्ट्राईकला होता तो विष्णू. नक्कीच कॅचची शक्यता होती. विकेट किपरच्या हातातून बॉल.
3 षटकाच्या सोडत्यात धावफलकावरती धावा झाल्यात त्या 35. अजून 12 चेंडू आणि 28 धावेची गरज असेल. पाणी घेऊन जायचंय. डीजे अंपायर लवकर सामना चालू करायचा आहे. चला लवकर बाहेर यायचंय. सामना चालू करायचा आहे. अजून 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. समीकरण कुठेतरी 12 चेंडू आणि 28 धावेचं समीकरण असेल चाफेवाडी या संघाला जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 28 धावा. नवीन षटक 4थं षटक हाताळण्यासाठी आले तो नवीन गोलंदाज विलास. स्ट्राईकला बघू शकता तुम्ही विष्णूला, नॉन स्ट्राईकला उमेश. नक्कीच दोघांना मोठी फटकेबाजी दाखवावी लागेल. पहिला चेंडू कट केलाय. चेंडू जाते विराच्या दिशेला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू जाते सीमारेषा पार. येथे 4 धावा. चौकार. पहिल्या चेंडूवरती आलाय तो चौकार. नक्कीच चांगली अशी बॅटिंग होती विष्णूच्या माध्यमातून. 39 धावा धावफलकावरती झाल्यात. आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. स्टिकच्या दिशेने बॉल जातो सीमारेषा पार. बॅक टू बॅक येतोय तो दुसरा चौकार. तशी बॅटिंग करून दाखवतो तो विष्णू, ज्याने बॅक टू बॅक 2 चौकार लगावले. 4थं षटक हाताळण्यासाठी आले तो विलास. नक्कीच चांगलं कमबॅक करावं लागेल विलासला. 4था चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो थर्मॅनच्या दिशेने. येते ती 1 धाव. 1 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरते 44 या धावसंख्येवरती. 9 चेंडू आणि 19 धावेचं समीकरण असेल चाफेवाडी या संघाला जिंकण्यासाठी. 9 चेंडू 19 धावा. 4था चेंडू होता मिड विकेटच्या दिशेने. भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षण जयच्या माध्यमातून. येते ती कॅच. धक्का क्रमांक लागतो तो 3रा चाफेवाडी या संघाला. उमेश बॅक टू पवेलियन.
टाकतात चेंडू समावतोय 5वा चेंडू होतो तो निर्धाव शेवटचा चेंडू असेल शेवटचा चेंडू कुठे ते मफलिंग होत निर्धाव चेंडू आलाय तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 44 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 44 माफ करा अजून 7 चेंडू आणि 19 धावेची गरज असेल जिंकण्यासाठी 6 चेंडू 19 धावा पहिली बॅटिंग करताना वाऱ्याच्या वाडीने तब्बल 62 धावा धावफलकावरती लावल्या होत्या आणि चाफेवाडा संघाने 4 षटकामध्ये 44 धावा धावफलकावरती लावल्यात आधी 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 6 चेंडूमध्ये 19 धावा कराव्या लागतील चाफेवाडा संघाला स्ट्राईकला तो विष्णू पहिला चेंडू डॉट चेंडू आलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी आला तो सुनील 15 चेंडू होते तो निर्धाव दुसरा चेंडू आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न दरम्यानच्या दिशेने चेंडू जातोय ते थोडीशी मिस कॉलिंग होते आणि रनआउटच्या स्वरूपात जातोय तो विकेट धक्का क्रमांक लागतोय तो 5वा पिंटूच्या स्वरूपात नक्कीच अजून 4 चेंडू आणि 18 धावेची 19 धावेची गरज असेल पिंटूची जागा भरून काढण्यासाठी तो ओमकार तिसरा बॉल फेस करत तो ओमकार 4 चेंडू 19 धावा नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी झाली आहे सुनीलच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 डॉट चेंडू आले कुठेतरी आपल्या बाजूने सामना झुकवलाय वाऱ्याच्या वाडी या संघाने आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न होता मुराफच्या दिशेने चेंडू जातो सीमारेषा पार येते तर चौकार थँक्यू विजय 48 धावा धावफलकावरती 2 चेंडू 15 धावा आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न जातो तो डॉट चेंडू शेवटचा चेंडू असेल पूर्णपणे आपल्या बाजूने सामना झुकवलाय वाऱ्याच्या वाडी या संघाने नक्कीच शेवटचा चेंडू आलाय तो निर्धाव सुरेख असा सामना आणि तो विजयी झालाय तो वाऱ्याच्या वाडी या संघ तब्बल 15 धावांनी विजयी होतोय सुरेख अशी कामगिरी केली